संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या खेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीने एकतर्फी विजय मिळवत नगरपरिषदेवरती निर्विवाद सत्ता स्थापन केली। या दणदणीत यशामागे शिवसेना नेते व माजी मंत्री रामदासभाई कदम यांची अदृश्य पण प्रभावी राजकीय शक्ती आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून केलेले अचूक नियोजन महत्त्वाचे ठरले। या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठ्या प्रचार सभांपासून दूर राहून अत्यंत शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करत थेट जनतेशी संवाद साधला। मतदारांच्या प्रश्नांना समजून घेत स्थानिक पातळीवरती विश्वास निर्माण करणारी ही रणनीती विजयाची गुरुकिल्ली ठरली। यासोबतच जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांचेही संघटनात्मक योगदान यावेळेला महत्त्वाचे ठरले। कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवत बूथनिहाय व्यवस्थापन करण्यात त्यांची भूमिका ही निर्णायक ठरली। तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे बंधू उद्योजक शैलेश कदम यांनीही या निवडणुकीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। निर्णायक प्रभागांमध्ये केलेले त्यांचे अचूक नियोजन आणि समन्वय महायुतीच्या विजयात मोलाचे ठरले। एकहाती सत्ता मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत उद्योजक शैलेश कदम यांना खांद्यावर उचलून मोठ्या आनंदात विजयाचा उत्सव देखील साजरा केला। खेड नगर परिषद निवडणूक ही केवळ राजकीय विजय न राहता नियोजन, संयम आणि संघटन शक्तीचे उत्तम उदाहरण ठरल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे।